लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं। राज्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान झाले। परभणीमध्ये 53.79% मतदान झाले। अकोल्यात 52.49% मतदान पार पडलं। राज्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 56.66% इतकं मतदान झालंय। महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागांवर मतदान झालं, ज्यात अमरावतीकडे खास नजरा आहेत। इथे भाजपच्या नवनीत राणांविरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी थेट लढत आहे, तर प्रहारच्या दिनेश बुब यांच्यामुळे अमरावतीत चुरस निर्माण झाली आहे। मतदान करण्यासाठी रवी राणांनी नवनीत राणांना बुलेटवरनं मतदान केंद्रावर आणलं, तर काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी एकतर्फी लढत असल्याचं म्हटलंय। सून म्हणूनची जबाबदारी गेल्या 5 वर्षापासून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य मी पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण केला, लोकांना एक विश्वास, एक उत्साह जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला आम्ही, तर चेहरा, कारण की जेव्हा आम्ही काम करायचे तर लोकांचे डोळे आणि चेहरा पाहून आम्हाला कळते की लोक कोणाच्या बाजूनी मतदान करणार आहे। तो लोकांचा स्पष्ट दिसता है कि इस बार अमरावती में कमल जरूर खिलेगा और देश के मोदी जी को फिर एक बार प्रधानमंत्री बनाएंगे। माझी लढत ही कोणासोबतही नसून एकतर्फी आहे आणि माझा विजय हा एकतर्फी आहे। आपण किती मतांना जिंकणार? मी जास्तीत जास्त मतांनी विजयी होणार, निश्चितच 2 लाखाच्या फरकानं विजयी होणार, याची मला शाश्वती आहे। अमरावतीनंतर लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम। भावना गवळींना तिकीट नाकारून शिंदेंच्या शिवसेनेकडनं राजश्री पाटील मैदानात आहेत। संजय देशमुखांनी कुटुंबासह चिंचोली गावात मतदानाचा अधिकार बजावला आणि निकालाच्या दिवशी मशालच पेटेल असाही दावा केला। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी यांना सर्व काही देऊन यांनी गद्दारी केल्यामुळे तमाम आमच्या शिवसैनिक बांधवात अतिशय चीड निर्माण झालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती सर्वसामान्य जनतेमध्ये आहे, खास करून सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये सहानुभूती आहे। मशाल बिलकुल पेटणार आणि या मशालीचा उजेड गरीब आणि सामान्य शेतकऱ्याच्या तरुणाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करणार। निश्चितच या सगळ्या दिवसांमध्ये सगळंच चित्र पालटून विजयाचे सगळीच सकारात्मकता सगळीचकडनं दिसत होते। राजकीय कारकीर्द मी बघितलेली आहे, त्यांचं स्वप्न या निमित्ताने आज पूर्ण करायची संधी मिळते मला आणि त्यांची खूप आठवण आहेच निश्चित मनामध्ये। अकोल्यातही तिरंगी लढत आहे। भाजपकडनं अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील, तर वंचितकडनं स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत। आपण मोठ्या फरकानं विजयी होऊ असा दावा धोत्रेंनी केला, तर धोत्रे आणि प्रकाश आंबेडकरांनी आधीच हार मानल्याचं काँग्रेसच्या अभय पाटलांनी म्हटलंय। पूर्ण मोदीजीबद्दल एक जे पॉझिटिव्ह वातावरण आहे, त्याच्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून लोक मला विजयी करतील। अक्षदा पडलेले आहे असं मला वाटते आणि एक मोठ्या मार्जिनने विजय होणार याच्यावर मला विश्वास आहे। 8 दिवसाचं चित्र पाहिलं तर मला वाटतं दोन्ही उमेदवार ऑलमोस्ट त्यांनी नांग्या टाकल्यासारखं दिसत होतं। सभा बंद होऊन गेल्या होत्या, कुठेही ते प्रचारात नव्हत्या। आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठमोठ्या सभा चाललेल्या आहेत। ते प्रभाव आहेच आमचा, ही आम्ही बघतो ते इव्हन अकोला आणि याच्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी वर्सेस बीजेपी असंच चित्र आहे। हिंगोलीतही शिवसेनेच्याच 2 गटात सामना आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांनी आष्टी गावात मतदान केलं, तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी हातगावात मतदान केलं। शेतकरी परेशान आहे, नवतरुण वर्गाच्या हाताला काम नाही आहे। नवतरुण वर्गामध्ये खूप भयानक रोष आहे, त्यांच्या हाताला काम नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत, बेरोजगारी भयानक वाढलेली आहे, महागाई खूप वाढलेली आहे आणि या हुकुमशाहीला लोक फार कंटाळलेले आहेत। लोक आता मोदी पॅटर्न नाही चालणार आहे। आता खोटं बोलून 10 वर्ष झाले। भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा ज्यांना आपणाला विराजमान करायचं आहे, प्रधानमंत्री म्हणून बघायचं आहे, असे नरेंद्रभाई मोदी यांना मला दिलेलं मत हे भारत देशाला जाणार आहे। मला दिलेलं मत हे पंतप्रधान बनविण्यासाठी जाणार आहे।
बुलढाण्यातही शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत असली तरी शेतकरी नेते रविकांत तुपकरही लोकसभेच्या रिंगणात आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी, ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांनी गजानन महाराजांचं दर्शन घेत कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला। प्रतापराव जाधवांनी मादनी मतदान केंद्रावर मतदान केलं, तर रविकांत तुपकरांनी सावळा गावामध्ये मतदान केलं। बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशाणी आमच्यासोबत आहे। गद्दार मात्र काहीतरी टेंबे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही शिवसेना विरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची, मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे। आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ही खरी गोष्ट आहे आणि बालेकिल्ला हा अभेद्य राहील याची मला 100% खात्री आहे। आव्हान वगैरे काही नाही, तुम्ही पहा सर्वसामान्य माणसाचा सूर आणि गद्दाराचं काय आव्हान असतं का? कुठं तरी संपलेली व्यक्ती आहे ती। खूप मतांना आम्ही निवडून येऊ, तुम्ही सर्वे करा, 2 लाखाच्या कमी जर आम्ही निवडून आलो तर आम्हाला विजयच मंजूर होणार नाही, एवढा आत्मविश्वास आमचा सर्वसामान्य जनतेवर आहे, मतदारावर। परभणीतनं यावेळेला महायुतीकडनं रासपचे उमेदवार स्वतः अध्यक्ष महादेव जानकर आहेत। सकाळपासूनच गाडीत झुणका भाकरीची न्यारी करत जानकरांनी मतदान केंद्रावर भेटीगाठी दिल्या। जानकरांचा सामना इथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय जाधवांशी आहे। मला मतदान चांगलं मिळालं, म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स आहे। मी आता शिवाजीनगरला गेलो, शंकरनगरला गेलो, आता कुंभकर्ण टाकलेला गेलो, चांगलं वोटिंग चाललेलं आहे। 75% मी चाललो आहे आणि 25% ते चालले। परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आज ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहेत, त्यामध्ये कोणाही माझ्या मनात संशय नाही किंवा परभणीकरांच्या मनात संशय नाही। कारण परभणीकरांचा मी एक मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, त्यामुळं परभणीकर मला कुठेही नाकारणार नाहीत। कारण परभणीकरांचं प्रेम गेल्या अनेक वर्षापासून मी भोगतोय आणि त्या प्रेमापोटी निश्चितच मला या ठिकाणी लोक मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमर काळे रिंगणात आहेत। तडस यांनी देवळी गावात मतदानाचा अधिकार बजावला, तर अमर काळेंनी हैबतपूर इथे मतदान केलं। नांदेडमध्ये भाजपकडनं प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्यामध्ये लढत आहे। नांदेडमध्ये उमेदवार पुन्हा विद्यमान खासदार चिखलीकर असले तरी इथे काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणालाय। आतापर्यंत 2 टप्प्यातील मतदानात विदर्भातील सर्व 10 जागांवर मतदान झालंय। महाराष्ट्रात एकूण 13 जागांवर मतदान झालं, यापैकी 10 जागा महाविकास आघाडी जिंकणार असा दावा राऊतांनी केलाय। लोकांमध्ये महायुतीच्या बद्दल एक मतदान करताना त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे आणि महायुतीला या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मेजॉरिटी मतदान होईल आणि मेजॉरिटी सीट निवडून येतील। 5 जागांचं मतदान विदर्भातलं झालं, 8 जागा साधारण मराठवाडा वगैरे हा भाग आहे, एकूण 13 पैकी 10 जागा आम्ही जिंकतो। महाविकास आघाडी मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आतापर्यंत झालेल्या आजच्या 8 आम्हाला खात्री आहे की आम्ही 13 पैकी किमान 10 जागा जिंकू। आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी असेल, ज्यात पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांसह एकूण 11 जागांवर मतदान होईल। विशेष म्हणजे बारामतीसाठी मतदान असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।